आमदाराचं नाव सुटून गेलं, पण भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं. शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं. आमचं नाव शिवसेना आहे, खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही, त्यामुळं आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, 4 वेळा. वांद्र्यातील शासकीय वसाहतीच्या संदर्भात आहे. आपल्याला कल्पना असेल की गेल्या अनेक वर्षांपासून तिकडचे शासकीय कर्मचारी हे त्यांना हक्काची घरं मिळावीत म्हणून आंदोलन करत होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14/10/2024 साली सरकारने एक परिपत्रक काढलं, GR काढला आणि सांगितलं की सर्वे नंबर म्हणजे जो आमचा पूर्ण वांद्र्याचा सर्वे ज्याच्यात आता अख्खी गव्हर्नमेंट कॉलनी वसली आहे तिकडे आम्ही तुम्हाला प्लॉट देऊ. आणि मग विधानसभेची निवडणूक झाली, परत एकदा नवीन सरकार आलं आणि म्हणून आता एक सरळ सोपी मागणी आहे, ती म्हणजे हा प्लॉट तुम्ही किती मोठा देणार आहात आणि हा कधी देणार आहात. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1, GR काढल्यानंतर आजपर्यंत तुम्ही वांद्र्यामध्ये वेगवेगळे IAS, IPS आणि इतर कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना 14 प्लॉटचं वितरण केलंय, तेव्हा कुठली समिती तुम्ही बनवली नाही. मग यावेळी तुम्ही समिती का बनवली? समिती बनवायची होती तर समिती बनवायला 7 महिने का लागले? समिती बनल्यानंतर समितीची बैठक घ्यायला 3 महिने का लागले? असे माझे 2-3 प्रश्न आहेत. आणि शेवटचा माझा प्रश्न आहे की जी काही समिती बनवली यामध्ये तुम्ही अधिकारी घेतलेत, भाजपचे 2 पदाधिकारी घेतलेत, शिंदे सेनेचा 1 पदाधिकारी घेतला, अजितदादांच्या पक्षाचा 1 माजी आमदार घेतला. मी तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी असून या समितीमध्ये मला का नाही घेतलं, हा सुद्धा माझा एक प्रश्न आहे. सर्वप्रथम म्हणजे अनावधाने आणि लोकप्रतिनिधीचं आमदाराचं नाव सुटून गेलं, पण भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांचं नाव तेव्हा ध्यान होतं. शिंदे सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वेळी ध्यान होतं आणि दादांच्या माजी आमदाराच्या वेळी ध्यान होतं. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, हा विषय माझा नाहीये. मी तुमच्याकडे मंत्री म्हणून पाहतच नाही, मी तुमच्याकडे राजा म्हणून पाहतो. हे जे सगळे कर्मचारी आहेत ही आपली प्रजा आहे. राजाने प्रजाला उदारमनाने देऊन टाकलं पाहिजे. साहेब एकदा नाही 2दा म्हणाले शिंदे सेना. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा. निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. आमचं नाव शिवसेना आहे, खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही, त्यामुळं आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. आणि ते शिंदे सेना म्हणले ते अध्यक्ष महाराज शिंदे सेना जे म्हणले ते कामकाजातनं काढून टाक. शिवसेनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला. सन्माननीय सदस्यांना माझी आपल्यामार्फत एक विनंती आहे की आमचाही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अजितदादा गट असं नका म्हणू. आणि शेवटचा विषय, शंभूराजे देसाई मंत्री महोदय, आपण मला म्हणालात खरं तर तुमचं बरोबर आहे, निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय, पण काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, 4 वेळा. आपण एकदा त्यांना सुद्धा सांगावं अशी माझी विनंती.